नमस्कार. दिनांक 18 एप्रिल. कथेचं शीर्षक आहे चिखलात पाण्यात जाऊन बुडाल. एकदा वामनबुवा वैद्य गाणगापुरास निघाले असता महाराजांनी अनुमती दिली नाही. व्यर्थ पाण्यात चिखलात जाऊन बुडाल असे म्हणाले. तरीही तिकडे दुर्लक्ष करून वामनबुवा निघालेच. वाटेत एका दलदलीत फसले. गळ्यापर्यंत रुतले असता महाराजांचा धावा केला. त्यावेळी कोणीतरी हात धरून बाहेर काढत असल्याची जाणीव झाली. काठावर येऊन पडल्यावर पूर्ण शुद्धीवर येण्यास 2 तास लागले. तरीही पुढे गाणगापुरास गेले. गुरुचरित्राची 7 दिवसात 7 पारायणे करीत असता पाय घसरून नदीत पडले. संगमावरच्या लोकांनी त्यांना बाहेर काढले. तुमचा 3रा मुलगा ब्रह्मनिष्ठ होईल व तो गुरु गुणगान करील असा महाराजांनी रावजी वैद्यांना आशीर्वाद दिला होता. तो वामनबुवांना ठाऊक होता. तरीही परंपरागत रूढी व सगुण देवपूजेची झूल वामनबुवा उतरवून ठेवू शकले नाहीत. महाराजांचे निकट सान्निध्य, प्रेम आणि दुर्लभ मार्गदर्शन मिळूनही वामनबुवा कर्मठपणा सोडू शकले नाहीत. पोथ्या पुराणात व तीर्थाटनात ते गुंतून पडले. महाराजांचे देवपण आणि गुरुत्वपण वर्णन करणारी श्री गुरुलीलामृतासारखी ग्रंथरचना करणाऱ्या वामनबुवांना कर्मकांडाचा सोस सुटू नये हे किती विलक्षण आहे नाही. गुरुचरित्राची पारायणे अक्कलकोटात ते करू शकले असते. महाराजांमध्ये दत्तरूप पाहून पूजा अभिषेक करता आले असते. महाराजांची चरणसेवा एकनिष्ठेने एकाग्रतेने करू शकले असते. पण त्यांचा भर तीर्थाटनावर जास्त होता. गुरु हेची परम तीर्थोदक, अवघी तीर्थे निरर्थक असे खुद्द त्यांनीच लिहून ठेवले आहे. मी परमात्मा तुमच्याजवळ असताना साधन प्रयासात का रमता आणि भटाचा आणि तीर्थाचा विचार करा. आता भटकणे बंद करा असे महाराजांनी स्पष्टपणे बजावले होते हे त्यांनीच लिहून ठेवले आहे. गाणगापुरा जाण्याचा मानस व्यक्त करता सुंदराबाईंनीही त्यांना आतापर्यंत खूप वेळा जाऊन आलात, आता काय काम आहे असे विचारले होते. त्यामागे महाराजांची प्रेरणा असणार हेही ध्यानात आले नाही की कळून वळले नाही. एक जागी स्वस्थ बसण्याचा त्यांचा स्वभावच नव्हता. ते सतत चुळबुळत असलेले पाहून महाराजांनी त्यांना धोक्याची सूचना दिली. तरीही ते गेले आणि चिखल पाण्यात बुडाले. दगडाच्या देवाचा प्रभाव मोठा ठरला. मूर्तीपूजेला व तीर्थाटनाला महाराजांचा विरोध नव्हता. अनेकांना देवपूजा, तीर्थयात्रा करण्यास तसेच तीर्थक्षेत्रावर जाऊन राहण्यास त्यांनी आदेश दिले होते. त्यांचा विरोध असे तो न जाणता केल्या जाणाऱ्या कर्मकांडाला, देवपूजेच्या, नामस्मरणाच्या शुष्क कवायतीला. देव म्हणजे काय हे समजून न घेताच तो तीर्थात आणि क्षेत्रात शोधण्याचा बाष्कळपणा त्यांना नामंजूर होता. पळत्याच्या पाठी धावून हातचे वडण्याची चूक विद्वान पंडितही कशी करतात हे दाखवणारी ही लीला आहे. धन्यवाद.